हॅलो येस सर, दिस इज डॉक्टर संतोष. आज आपण इतिहास हा जो टॉपिक आहे, पूर्व परीक्षा राज्यसेवा 2012 ते 23 याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेत त्याचे जे अनालिसिसचे एरियाज आहेत, ज्याला आपण की एरिया म्हणूया, त्याच्याविषयी गोष्टी करूया. ठीक आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की याच्यामध्ये की एरिया ज्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे, म्हणून तो आपण डिस्कस करतोय. ठीक आहे. किंवा 2012 ते 23 मध्ये ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्या पद्धतीचेच प्रश्नांच्या एरियाला आपण कव्हर अप करूया. ठीक आहे. रिवायझर्स अकॅडमीमध्ये आपण हा जो विषय घेतोय इतिहासाचा, त्यामध्ये की एरिया लक्षात तुम्ही ठेवा, जेणेकरून जे आता येणारी राज्यसेवा आहे त्याच्यासाठी एरियाज आपल्याला लक्षात येतील आणि प्रश्नांचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे त्यावरही आपण आता डिस्कस करूया. ठीक आहे. सो व्यवस्थित ध्यान देऊन ऐका काय काय गोष्टी आहेत त्या. आता याच्यामध्ये पहिल्यांदा बघा, समाज सुधारक आणि त्यांचं साहित्य हा खूप महत्वाचा विषय राहतो. की समाज सुधारक मग कोण कोण असू शकतात. आपण जसं आता बघता पंडिता रमाबाई पासून ते बाकीचे जे पण तुम्ही समाज सुधारक बघतायत, जनरली स्त्रियांचे रिलेटेड ज्यांनी कामं केलेली असेल, शिक्षणाचे रिलेटेड काम केलेले असेल, समाज एकंदरीत समाज प्रबोधनकार असतील, त्या सर्व लोकांच्या रिलेटेड असलेल्या गोष्टी करायच्यात. आणि त्यांचं साहित्य हा खूप महत्वाचा शब्द आहे. हे जे साहित्य आहे त्याच्यावरती मग जोड्या जुळवा असतील किंवा 2 वाक्य दिली असतील, 1 आणि 2, मग याच्यातली कोणतं विधान बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे. सो एकंदरीतच समाज सुधारक आणि त्यांचं साहित्यावर जास्त प्रश्न आहे. आता त्यांनी केलेली कार्य महत्वाची नाही आहेत का? तर बिलकुल महत्वाचे आहेत. ते बऱ्यापैकी आता आपल्याला माहितीच आहेत कोणी काय केलेलं. आता पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी किंवा स्त्रियांच्या एकंदरीत उद्धारासाठी काम केलं हे सांगायची गरज नाहीये. ठीक आहे. परंतु त्यांचं जे साहित्य आहे त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. त्यांचे ग्रंथ काय आहेत, त्यांनी कशातून हे विचार मांडले, ठीक आहे, त्याच्यावरती म्हणजे हा की एरिया आहे. हे बघा, ज्यावेळेस मी समाज सुधारक म्हणतो, हा समाज सुधारक हा इटसेल्फ एक की एरिया बनून जातो. परंतु आणखी त्याच्यामध्ये प्रिसाइज बघायला गेलं तर मग त्यांचं साहित्य करणं गरजेचं राहील. ठीक आहे. ओके. आता थोडं पुढे बघूया अजून काय 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 पद्धतीने दिलेले आहेत त्यांनी. आता कामगार संघटना आणि त्यांची स्थापना, मी एवढंच का लिहिलंय की त्यांची स्थापना, कामगारांच्या ज्या रिलेटेड संघटना असतील त्यांची स्थापना, ऍक्च्युली स्थापना कुठे झाली, कधी झाली आणि त्या कामगार संघटनेचा उद्देश काय होता. तर हा नावातच असतो, ज्या ज्या पद्धतीच्या आहेत त्या पद्धतीने बघा. आपण जसं कामगारांशी रिलेटेड भरपूर संघटना आपण बघितल्या, परंतु प्रिसाइज मध्ये बघायचं झालं तर ती कुठं झाली, कधी झाली आणि एकंदरीत त्यांचा उद्देश काय होता. जनरली मोठ्या मोठ्या संघटनांचे जे उद्देश असतात ना, त्यांची व्यापकता जास्त असते. ठीक आहे ना. म्हणजे कोणतंही संघटन घ्या किंवा कोणतीही संस्था घ्या, ज्यावेळेस प्रश्न येतो त्याच्यावरती त्याच्या उद्देशाविषयी, त्यावेळेस ती व्यापकता गरजेचीच असते. संकुचित पद्धतीचा कोणताही उद्देश नसतो त्याच्यामध्ये. ही थोडीशी ट्रिक पण लक्षात घ्या. कामगार संघटनेला प्रिसाइज तुम्हाला फॅक्ट्स लक्षात ठेवायचे आहे, ती कुठं झाली आणि कधी झाली. आता कोणी केली, त्याचे पायोनियर कोण होते हे तुम्हाला माहिती आहे असं अपेक्षित आहे. ही लेवल 1 आणि कुठे झाली आणि कधी झाली ही लेवल 2. ठीक आहे. उद्देशांना हा जनरल कॉमन सेन्सवर पण आपण उत्तर काढू शकतो. फक्त लक्षात घ्यायला लागेल की कशा पद्धतीचा कनेक्शन आहे का त्याचं, ते एकदा बघायचं. हे सगळे प्रश्न जे याच्यामध्ये टॉपिक जे घेतलेले आहेत ना, जे की एरिया घेतलेले आहेत त्याच्यावरती प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. सो मी 2023 पासून उलट्या क्रमाने 2012 पर्यंत जातोय. तुम्हाला लक्षात येईल की मग जे स्वरूप चेंज होत असतं, कारण लेटेस्ट असतात त्या पहिल्यांदा बघणं गरजेचं आहे. 2012 हे खूप जुनं, सांगता येत नाही त्याचं रेप्लिकेशन किंवा रिपिटेशन होऊ शकतं. सो घेताना आता 2023 पासून मग 22, 21, 20 अशा पद्धतीने घेतोय. ठीक आहे. काही महत्वाचे टॉपिक्स आहेत तेच मी घेतलेले आहेत. याचा अर्थ सगळेच टॉपिक येत आहेत का? तर बिलकुल नाहीये. 90% वरती जे महत्वाच्या गोष्टी आहेत त्या याच्यामध्ये मेन्शन केलेल्या आहेत. एका दुसऱ्या टॉपिक वरती एखादा प्रश्न आला म्हणून तो टॉपिक घ्यायची काही गरज नाहीये. म्हणून तर याला मी फक्त की एरिया म्हटलेलं आहे. एवढं जरी केलं तर बऱ्यापैकी गोष्टी सोप्या होतील. ठीक आहे. ओके. आता महत्वाची वृत्तपत्रे आणि त्यांचे संपादक. आता वृत्तपत्रांच्या बाबतीत प्रश्न प्रत्येक एक्झामला आहे बघा. वृत्तपत्र दिलेलं आहे आणि त्याच्या संपादकाविषयी विचारलेलं आहे. म्हणजे आता खाली बघा, आपण ज्यावेळेस बघूया की वर्णनानुसार आपण एखाद्या व्यक्तीला विचारलं गेलेलं आहे. सो वर्णन करताना सुद्धा ह्या व्यक्तीचं वर्णन केलं जातं. त्याच्यातील एक वाक्य असतं की यांनी हे वृत्तपत्र सुरू केले. म्हणजे महत्वाचे वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक हा डायरेक्टली प्रश्न येईल, पण जरी डायरेक्टली नाही आला तरी ते कुठल्या तरी विधानामध्ये त्याचा आपल्याला संदर्भ सापडेल. ठीक आहे. सो वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक महत्वाचे आहेत. मग तुम्ही आता इथं म्हटलं ना मी की समाज सुधारक आणि त्यांचं साहित्य, किंवा जे प्राचीन काळापासून ज्यावेळेस आपण महत्वाच्या गोष्टी बघतो ना, कुठला एखादा ग्रंथ असतो
तो याने सुरू केला. जसं हर्षवर्धनाची काही नाटकं होती है ना. सो ती नाटकं कोणती होती? म्हणजे साहित्य आणि वृत्तपत्र हा की एरिया आहे बघा एक्झाम मध्ये विचारण्याचा. महत्वाची वृत्तपत्र आणि त्यांची संपादकं हे करायचे आहेत. मग कुठपासून करायचं तर प्राचीन पासून ते पूर्ण आधुनिकतेपर्यंत करायचे. ठीक आहे. सो अॅनी बेजंट वगैरे ह्यांच्या इथपर्यंत करून घ्यायचं. नेहरूंनी काय लिहिलं ते सुद्धा करून घ्यायचं. ठीक आहे. नाटक आणि त्यांचे विषय. आता याच्या पुढचा आणखी स्टेप 2 काय होईल, की एखादं नाटक दिलं जाईल आणि त्याचा विषय काय होता? बाबा याच्यामध्ये 2 यांचा राजांचा काय राजा-राणींचा प्रेमविवाहाच्या रिलेटेड आहे का? किंवा धार्मिक विषय आहे का? किंवा समाज सुधारणेशी रिलेटेड विषय आहे का? सो विषयाशी रिलेटेड आहे. त्याच्यातले पात्र सुद्धा विचारले जातात मग. खास करून जे मध्ययुगीन आहे ना, त्याच्यामध्ये नाटकांचं किंवा आपण म्हणूया की साहित्य संस्कृती खूप उदयास आली होती. सो त्या काळामध्ये ज्यावेळेस नाटक असतात त्या समाजाचा एक आरसा होता. त्याच्यामध्ये मग पात्रांच्या रूपामध्ये ती संस्कृती आपल्या पुढे आणली होती. सो नाटक आणि त्यांचे विषय हा पण एक महत्वाचा घटक राहील. वृत्तपत्र, साहित्य आणि त्यांचे संपादक म्हणजे कर्ते हा एकच विषय आहे. फक्त वेगळं काय सांगितलं कारण समाजसुधारकांनी वृत्तपत्र आणि साहित्य हे येईल. आधुनिकतेमध्ये वृत्तपत्र आणि त्यांचे संपादक आणि प्राचीन काळातील जे काही नाटक आणि त्यांचे काही विषय असतात. ठीक आहे. ओके. वैदिक काळामध्ये काय आहे? आता हे मिक्स का झालेलं आहे? कारण प्रश्न ज्या पद्धतीने जसा 2023 ला विचारले गेले. त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने विचारलं ते पहिल्यांदा आपण घेतोय. ठीक आहे. त्याच्यामध्ये मिक्सिंग होऊ द्या, काही हरकत नाही. आणि पुढे गेल्यानंतर थोडं रिपिटेशन झालं तरी चालेल. कारण हे डोक्यामध्ये बसणं महत्वाचं आहे. आता इतिहासावरती प्रश्न विचारलेच किती जातात? तर त्याची रेंज आहे बघा 12 ते 15. म्हणजे मिनिमम 12 पर्यंत आहे, मॅक्सिमम 15 पर्यंत प्रश्न विचारले गेलेले आहेत. सो 100 प्रश्नामध्ये याचा एरिया जवळपास आपण मीन काढला तरी बघायचं की 13% पर्यंत प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. इतिहास हा विषय 13% ते 15% पर्यंतचा आहे असं आपण समजून घेऊया. ठीक आहे. वैदिक काळामध्ये काही महत्वाचे घटक होते जसं की विनिमयाची साधनं वगैरे काय असा एक प्रश्न विचारून गेला. विनिमयाची साधनं वैदिक काळामध्ये काय होते? मग वैदिक काळ आपल्याला कुठपासून सुरू पाहिजे त्याच्याही पुढे जाऊन आपण थोडं गेलं पाहिजे की हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृतीनंतर जे वेद आहेत वैदिक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद वगैरे. त्याच्यानंतर मग याच्यामध्ये बौद्ध दर्शन किंवा बाकीच्या ज्या काही सुरू झाल्या गोष्टी जैन, बौद्ध हे सगळं. त्याच्यानंतर मग आपलं इसवी सन 1 आणि तिथून पुढे मग आपल्या गोष्टी पुढे गेल्या. मग आपण 1800-1900 पर्यंत आलेलो आहे त्या. सो तुम्हाला ज्यावेळेस वैदिक काळ विचारला जाईल त्यावेळेस हडप्पा संस्कृती आणि आपला बौद्ध जैन यांच्यामध्ये जे आहे तो सगळा वैदिक काळ मग उत्तर वैदिक काळ त्याच्याशी रिलेटेड गोष्टी थोडक्यात. मग या वैदिक काळामध्ये एका वेळेस असं पण विचारलंय की कोणत्या अशा स्त्रिया होत्या की ज्यांनी शिक्षणाच्या रिलेटेड गोष्टी आहेत घेतलेल्या आहेत ते आलेले आहेत. आणि महत्वाचंच फक्त बघायचं वैदिक काळामध्ये महत्वाच्याच गोष्टी बघायच्या फक्त जास्त डिटेल जायचं नाहीये. कारण हा खूप डिटेल वाला प्रश्न येणार नाहीये. जसं आता हडप्पा संस्कृती होती है ना हडप्पा संस्कृती. याच्यामध्ये प्रश्न काय येऊन गेला की बाबा कोणता असा प्राणी आहे जो संदिग्ध आहे त्याच्यामध्ये वर्णिला गेलेला नाहीये. ठीक आहे. सो खूप डिटेल विचारलं का यांनी? बिलकुल विचारलं नाहीये. एकाच दुसराच फॅक्ट्स त्यांनी विचारलाय. जो की खूप वरचा आहे. मग ह्याच्यासाठी तुम्ही कोणता संदर्भ ग्रंथ वापरू शकता? तर याच्यामध्ये तुम्ही ल्युसेंट वापरलं तरी खूप बऱ्यापैकी गोष्टी होऊन जातात. ज्यावेळेस प्राचीन इतिहास आपण बघतो त्यावेळेस आपल्याला हा संदर्भ घ्यायला खूप इझी पडेल. कारण स्टेट बोर्डमध्ये किंवा याच्यामध्ये खूप दिलेलं नाहीये. सो ल्युसेंट तुम्ही बघितलं तरी चालेल. ठीक आहे. सो वैदिक काळामधील महत्वाचे घटक जसं विनिमयाची साधनं किंवा त्याच्यामध्ये कोणते प्राणी विचारले गेले, कशा पद्धतीने ती सुधारणा झालेली होती. है ना? ओके. हडप्पा संस्कृतीनंतर वैदिक काळामध्ये असा काय बदल झाला होता ते लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर मग बौद्ध, जैन हे ग्रंथ का म्हणजे दर्शनं का उदयास आले? हे धर्म का उदयास आले? ते पण आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर काय दिलं इथं की घटनांचा आणि संघटनांचा योग्य तो कालानुक्रम हे खूप महत्वाचा 2 ते 3 प्रश्न असतातच. म्हणजे ती घटना असो किंवा एक संघटना असो म्हणजे संघटना म्हणण्यापेक्षा आपण संस्था म्हणूया की त्यांच्या स्थापनेचा कालानुक्रम म्हणजे तुम्हाला थोडक्यात सणांशी रिलेटेड काळाशी रिलेटेड महत्वाच्या गोष्टी बघायच्या. ठीक आहे. घटना कुठल्या महत्वाच्या असतात जसं आता आपण स्वातंत्र्य चळवळीतल्या काही घटना बघतो त्याचा क्रम विचारला जातो. काही संस्था असतात त्या संस्थांच्या काळानुसार त्यांना चढता उतरता क्रम विचारतात. एखादा इव्हेंट झालेला असतो महत्वाचा किंवा उठाव झालेला असतात त्याच्या पद्धतीने घेतलेलं जातं. ठीक आहे. सो कालानुक्रमावरती प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला सण आणि काळ हे थोडं वरवरचं लक्षात ठेवलं तरी तुम्हाला उत्तर येतील. सो एकंदरीत तुम्ही करताना काय करा की ज्यावेळेस आपण हडप्पा संस्कृती सुरू करतो हडप्पा संस्कृतीपासून त्याच्यापूर्वी मग आपण त्याच्यानंतर थोडं आश्म वगैरे हे सगळं बघत असतो. अश्मयुगीन संस्कृतीवरती पण प्रश्न आहेत. हडप्पा संस्कृतीपासून तुम्ही सुरू करायचा थोडक्यात तुम्हाला त्याचा टाइमलाईन लक्षात आली पाहिजे की कुठल्या पद्धतीने आपण हिस्ट्री बघतोय. हडप्पा संस्कृती कधी होतं, अश्मयुगीन कधी होतं, बौद्ध जैन कधी होतं, त्यानंतर इसवी सन आपण का म्हणतो, मग इसवी सन पूर्व म्हणजे नक्की कुठून घेतो आपण
याच्या पूर्वी काय आणि इसवी सनाच्या नंतर काय, आणि त्याच्या पद्धतीनं मग स्वातंत्र्योत्तर काळामध्ये किंवा स्वातंत्र्यापर्यंत आपण आलेला क्रम. मग त्याच्यामध्ये मध्ये मध्ये राजांचं जे आहे, जसं की गुलाम वंश आहे, म्हणजे सल्तनत काळ आहे, त्याच्यानंतर मुघल काळ आहे, आणि मग आपले इंग्रज वगैरे व्यापारी युरोपियन वगैरे आलेले आहेत त्यांचं. तुम्हाला ज्यावेळेस टाइमलाईन लक्षात डोक्यामध्ये राहील ना, की कशा पद्धतीने टाइमलाईन आहे, ती एकदा लक्षात आली की तुम्हाला हिस्ट्री खूप सोपा वाटेल. ठीक आहे, टाइमलाईन महत्वाची आहे याच्यामध्ये. ठीक आहे, आता याच्यामध्ये पुढे काय सांगितलं, कालानुक्रमानंतर महत्वाचे करार. करार जे झालेले आहेत ना, करार, मग त्याच्यामध्ये पुणे करार असतील, इथपासून छोटे छोटे तह झालेले असतील ते, जे जे करार असेल, सालाबाईचा तह असेल, बाकी आणखी करार, जे कराराच्या रिलेटेड गोष्टी आहेत. हिस्ट्रीमध्ये जिथं पण तुम्ही करार शब्द बघाल किंवा कुठे पण तह शब्द बघाल, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत दोन गोष्टीसाठी. एक तर त्याच्यामध्ये काय महत्वाच्या घटना झाल्या, सायन्स सिम्पटम्स म्हणजे लक्षणं काय आली, त्याच्यामध्ये काय महत्वाच्या गोष्टी अंतर्भूत होतात त्या, प्लस त्याला कालानुक्रम घेण्यासाठी पण महत्वाच्या लागतील. म्हणजे कराराचा आपण इयर बघतो, तहाचं पण आपण इयर बघतो, किंवा हे महत्वाचे तह, हे महत्वाचे करार, कालानुक्रम, चढता किंवा उतरता क्रम. सो दोन गोष्टी त्याच्यामध्ये, करारामध्ये काय महत्वाच्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि त्याचा कालानुक्रम, ह्या दोन गोष्टीसाठी करार करणं गरजेचं राहणार आहे. महत्वाचे करार विचारले जातात. ठीक आहे, ओके. आता याच्यामध्ये काय दिले, पुन्हा महत्वाच्या संघटना असतील किंवा संस्था असतील. आता चारच गोष्टीमध्ये बघायच्या. त्याची स्थापना कधी झाली, कोणी केली आणि कुठे झाली, हे खूप महत्वाचं. ठीक आहे, संस्था कुठल्या पण संस्था घ्या, मग राष्ट्रीय काँग्रेस असेल, ठीक आहे, मुस्लिम लीग असेल, जे असेल नसेल ते, त्याची स्थापना कुठे झाली, कोणी केली, कधी कधी झाली. तिन्ही गोष्टी महत्वाच्या. कुठे झाली, कोणी केली, कधी केली. ठीक आहे, कुठली पण घटना ह्या तीन प्रश्नामध्ये मूलभूत अंतर्भूत होऊन जाते. आता त्याची जी कार्य असतात, संघटना कशासाठी असते, त्याच्या नावामध्येच असतं. एखादी संघटना आहे, तिचं नाव XYZ आहे, तर तिचं कार्य पण त्याचे रिलेटेड असेल, हा कॉमन सेन्स लावू शकतो आपण. पण ह्या ज्या फॅक्ट्स आहेत, की कधी झाली, कुठे झाली आणि कोणी केली, हे मात्र जरा गडबडीचं काम असू शकतं. त्यामुळे ते करणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे, आता पूर्वीचे जे राजे होते, त्यांची महत्वाची काही कामं होती का? पूर्वीचे राजे म्हणजे कोणते? तर जिथपासून तुम्ही बघाल, जिथपासून तुम्ही राजे म्हणायला सुरुवात करता, तिथपासून ते लास्ट पर्यंत आपले महत्वाचे छत्रपती शिवाजी राजे यांच्यापर्यंत त्यांचे काही महत्वाचे कार्य आहेत का? मी राजांशी रिलेटेड बघतोय, ते गव्हर्नर इंग्रजांच्या रिलेटेड असले जे गव्हर्नर वगैरे ते पुढे बघू आपण. पण जनरली जे राजे असतात ना, त्यांनी समाजासाठी खूप वेगळ्या पद्धतीचे महत्वाचं कार्य केलेलं असतं. त्या कार्याचे 2 ते 3 पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवायचे. ठीक आहे, इंग्रज आणि त्यांच्या विरुद्ध झालेले काही महत्वाचे उठाव. आपल्याला उठाव एकच माहित असतो महत्वाचा, 1857चा उठाव. पण त्याच्या पूर्वी पण काही लोकांनी केले ना, भिल्लांनी उठाव केला, कोळ्यांनी उठाव केलेला आहे. ठीक आहे, रामोशी यांचा एक उठाव आहे. शेतकऱ्यांचे वेगवेगळे उठाव झालेले आहेत. जे पण काय उठाव म्हणतो आपण, उठाव, आणि ते जरुरी नाही की इंग्रजांच्या विरोधात झालेले आहे, जमीनदारांच्या विरोधात पण झालेले काही उठाव असतात. सो उठाव त्यांची कुठे झाले, म्हणजे प्लेस महत्वाचे आहे, आणि कधी झाले, इयर महत्वाचं आहे. ठीक आहे, त्यांचं जर नेतृत्व तुम्हाला लक्षात राहिलं, बाबा कोणतं नेतृत्व होतं, तर ते पण लक्षात ठेवलं तर फक्त ठेवा. पण तो प्लेस, इयर आणि हे नेतृत्व, उठावाचा कालानुक्रम सुद्धा महत्वाचा राहील. मग सो काळ हा महत्वाचा राहणारच आहे. हिस्ट्री ज्यावेळेस तुम्ही बघताना, त्यावेळेस हिस्ट्रीमध्ये काळ हा खूप महत्वाची गोष्ट असते. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, की स्त्रियांच्या बाबतीत सुधारणा, शिक्षण इत्यादी कार्य. प्रत्येक इयरला तुम्ही ज्यावेळेस नीट बघाल, PYQ ज्यावेळेस आपण अॅनलाइज करत असतो, त्याच्यामध्ये स्त्रियांच्या रिलेटेड ज्यांनी ज्यांनी काही सुधारणा केल्या, मग ते शिक्षण आयोगाच्या रिलेटेड असेल, शिक्षण समिती असतील, त्यांचे हेड कोण आहेत, असा प्रश्न विचारला जातो. म्हणजे स्त्रियांशी रिलेटेड महत्वाचं कार्य, मग ते म्हणजे पुरुषांनी केलेलं असो किंवा स्त्रियांनी केलेलं असो, त्यांच्या रिलेटेड प्रश्न विचारला जातोय. ठीक आहे, स्त्रियांच्या बाबतीत केलेल्या सुधारणांशी रिलेटेड. मग तुम्ही स्त्रियांशी रिलेटेड असलेले कोणते शिक्षण आयोगामध्ये काही गोष्टी तरतुदी होत्या का, किंवा शिक्षण समिती होते वगैरे, त्याचे अध्यक्ष कोण होत्या, या अशा टाईपचे प्रश्न आहेत. पंडिता रमाबाई यांनी शिक्षणाचे केलेले कार्य, मग त्यांच्या केलेल्या गोष्टी. त्यानंतर कर्वे यांनी केलेलं काही काळ, ज्योतिबा फुले यांनी केलेलं काही कार्य वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे, सो स्त्रियांच्या बाबतीत कुठल्या पण सुधारणा असो, मी इथं एक उदाहरण फक्त शिक्षण म्हटलेलं आहे, इतर सगळ्या गोष्टीतले असले कार्य, त्यांची काही समिती असेल तर त्यांचे अध्यक्ष वगैरे. आता अश्मयुगीन संस्कृती हे पण विचारलं जातं, रिलेटेड टू महाराष्ट्र पहिल्यांदा बघा, आणि त्याच्यानंतर मग बाकीकडे बघा. अश्मयुगीन संस्कृतीमध्ये महाराष्ट्राचे रिलेटेड काही ठिकाणं आहेत ना, काही स्थानं, आणि भारताचे रिलेटेड ह्या गोष्टी फक्त बघून घ्या. याच्यामध्ये फक्त प्लेसेस विचारले जात आहेत. अश्मयुगीन संस्कृती कुठल्या पद्धतीनं, कुठं सापडलं ते वगैरे. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे पुढं अंदमानातील. आता हा प्रश्न एक सिंपल आहे, पण बऱ्यापैकी विचारलेला आहे, की अंदमानातील कैदी होते आणि त्यांच्या राहण्याची ठिकाणे यांच्या जोड्या लावायला विचारलं होतं. हा 2 ते 3 वेळा प्रश्न विचारला गेलेलाच आहे. सो 2 ते 4
तुम्हाला जरी हे माहित असतील नावं आणि त्यांची राहण्याची ठिकाणं, तर ही देखील त्या जोड्या लावातला प्रश्न तुम्हाला निघून जाईल. सो अंदमानातील रिलेटेड असलेली कैदी आणि त्यांची राहण्याचे ठिकाण हे विचारलेलं आहे, रिपिटेशन झालेलं आहे बऱ्यापैकी. त्याच्यामुळे मी म्हणतोय की हा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे? ओके. आता याच्यामध्ये विजोड व्यक्ती ओळखा, अशा पण पद्धतीची गोष्ट विचारली जाते. विजोड. त्याच्यामध्ये मग कोणाचं वर्णन केलंय वगैरे हे. 3 व्यक्ती रिलेटेड असतात एका संघटनेची, संस्थेशी किंवा त्यांचं काम त्या रिलेटेड असतं आणि एक एक्स्ट्रा वेगळीच व्यक्ती असते, तिचा काही संबंध नाही या तिघांशी. ठीक आहे? सो विजोड व्यक्ती ओळखा हा प्रश्न प्रत्येक इयरला विचारलेला आहे वेगवेगळा टॉपिक घेऊन. त्यामुळे विजोड ओळखी व्यक्ती त्याच्यामध्ये कोणाचं वर्णन आहे आणि हे 3 व्यक्ती रिलेटेड असतात आणि चौथं वेगळं असतं. सो विजोड हा शब्द आहेच, प्रश्न आहेच. त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवताना कुठली संघटना करताना ॲटलीस्ट 2 तरी व्यक्ती ची नावं लक्षात ठेवा. म्हणजे उत्तर काढायला तुम्हाला डिलीट करून आपण म्हणू एलिमिनेशन पद्धतीने उत्तर काढू शकतात. ठीक आहे? राजाचे दरबार असतात, त्या दरबारामधील काही चित्रकार असतात, काही महत्त्वाचे इन्फ्लुअन्स करणाऱ्या काही व्यक्ती असतात. त्या पद्धतीने जसं आता आपण छत्रपती शिवाजी राजे यांच्या दरबारामध्ये कोणते होते, है ना? त्यानंतर गुप्त काळामध्ये चंद्रगुप्तांच्या काळामध्ये कोणते वगैरे होते. या पद्धतीचे मग 8, 10 असे लोक वेगवेगळे असतात बघा. ठीक आहे? सो त्याच्यामध्ये असलेले काही चित्रकारांची नावं पण विचारली गेलेली आहेत. हे खास करून कुठं, की मुघलकालीन जे राजे आहेत ना, त्यांच्या काळामध्ये जी संस्कृती होती किंवा कल्चर डेव्हलप झालेलं होतं, संस्कृती. त्यावेळेसले ते व्यक्ती आहेत, त्यांची नावं आला तर एखादा प्रश्न विचारतो. कारण मुघलकालीन करताना आपल्याला फक्त राजांचा जो क्रम आहे, त्यांचं कशा पद्धतीनं कोणता राजा कोणानंतर आला आणि त्यांनी केलेलं महत्त्वाचं कलाशैलीच्या रिलेटेड असलेले प्रश्न विचारले जातील. ठीक आहे? ओके. मुघलकालीन हे बघा खाली लिहिलेच आहे. मुघल काळातील स्थापत्य आणि साहित्य ही महत्त्वाची गोष्ट आहे. मुघल काळामध्ये काही स्थापत्य कोणत्या पद्धतीने आलं होतं आणि त्यांचं काही साहित्य आहे का? आणि या साहित्याचे रिलेटेडच मग काही व्यक्ती त्याला जोडून तुम्ही करा. चित्रकार असतील किंवा काही गोष्टी असतील तर. खास करून सल्तनत काळावर इतका प्रश्न विचारला जात नाही जितका मुघल काळावरती येतो. है ना? तर मुघल काळामध्ये कोणते व्यक्ती महत्त्वाचे होते, कोणते राजे महत्त्वाचे होते. मग शहाजहा असेल आपल्याला म्हणजे अकबर असेल, बाबर असेल. हे रिलेटेड महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि याच्या पूर्वीचे जे सल्तनत होते त्यांचे फक्त जी घराणेशाही आहेत ना 5 ते महत्त्वाचे लक्षात ठेवा. घराणेशाही 5 कोणत्या होत्या? जसे एक गुलाम वंश होता, है ना? त्यानंतर एक खिलजी होता. नंतर तुघलक होता. ठीक आहे? सय्यद होता आणि नंतर लोदी होता. हे 5 गोष्टी तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत. गुलाम, खिलजी, तुघलक, सय्यद आणि लोदी. हे 5 घराणे झाल्यानंतर मग मुघल आले. ठीक आहे ना? आपल्याला माहिती आहे ते पानिपतचं युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये इब्राहिम लोदी आणि व्हर्सेस वगैरे हे तुम्हाला कल्पना असेल. ठीक आहे. आता याच्यामध्ये पुढचे काही महत्त्वाचे तह आहेत बघा. त्याच्यामध्ये आपण म्हणतो की महत्त्वाचे तह झालेले आहेत. हे खास करून ज्यावेळेस युद्ध होतात आणि युद्ध संपतानानंतर काही तह होतात. तर कोणता तह कोणत्या युद्धाशी रिलेटेड आहे ते पण बघून घेतलं पाहिजे. युद्धाच्या रिलेटेड काय बघायचं आहे आपल्याला? ते कोणामध्ये झालं? कधी झालं? इन बिटवीन आहे ना, कोणामध्ये आणि त्याचं इयर काय होतं आणि कोणत्या तहानं त्याचा एंड झाला खास करून. ठीक आहे. गुप्त राजांच्या बाबतीत त्यांनी काही उपाध्या घेतल्या किंवा पदव्या घेतल्या होत्या. जसं विक्रमादित्य वगैरे हे सगळे आणि हे गुप्त राजांच्या पण बाबतीत ह्याच गोष्टी बऱ्यापैकी होत्या. म्हणजे काय फक्त गुप्त राजेच नाही म्हणत मी, बाकीचे पण राजे असतात की त्यांनी महत्त्वाच्या पदव्या घेतलेल्या असतात. त्या पदव्या लक्षात राहिल्या तर फक्त बघा एका दुसरा प्रश्न येण्याची शक्यता त्याच्यामध्ये जरा आहे. ठीक आहे. आता जर बघितलं आपण युद्धाच्या बाबतीत काय, की कोणामध्ये झालं इयर आणि त्याचं कोणत्या तहाने एंड झाला ते. सम्राट अशोकाच्या बाबतीत जास्त प्रश्न विचारले गेले नाहीत बरं का, परंतु विचारण्याची शक्यता आहे, की त्यांच्याविषयी महत्त्वाचे जे धम्म आहे, ते महत्त्वाचं आहे. सम्राट अशोक यांनी समाजासाठी केलेल्या काही गोष्टी होत्या त्या महत्त्वाच्या आहेत. आणि त्यांच्या कोणत्या गोष्टी आपण घेतो महत्त्वाच्या, धम्म म्हणून घेतो. मग त्याच्याशी रिलेटेड असलेली जी युद्ध आहेत, कोणती बाबा युद्ध झाली, की ज्याच्यामध्ये त्यांना परिवर्तन झालं त्याचं वगैरे जे असेल ते. ठीक आहे? सो शिलालेख वगैरे हा पण प्रश्न त्याच्यामध्ये येऊन जातो. ज्याच्या पद्धतीने किंवा ज्या आधारावरती आपल्याला हिस्टॉरिकल नॉलेज मिळतं ना, प्रूफ मिळतात, त्या गोष्टी महत्त्वाच्या बनून जातात, है ना, प्रश्न विचारण्यासाठी. जसं आता शिलालेखावरून तर आपल्याला लक्षात आलं, की सम्राट अशोकांच्या काळी काय-काय चालू होतं. शिलालेखावर प्रश्न बनवू शकतात. ठीक, अशा टाइपमध्ये. कुळ कायदा आणि सुधारणा हा एकच प्रश्न विचारलेला आतापर्यंत, की बाबा कुळ कायदा असताना त्याच्यामध्ये सुधारणा कोणत्या केल्या? 1, 2, 3 बस हे वाक्य असतात. हेडिंग्ज असतात सरळ, त्याच्या डिटेल द्यायची काही गरज नाहीये. फक्त एकदा बघून घ्यायचं, की कुळ कायद्यामध्ये नक्की काय सुधारणा केल्या. राष्ट्रीय सभा याच्यावर पण हार्डली 1-2 प्रश्न येतायत. राष्ट्रीय सभा मग त्याच्यामध्ये काय-काय होतं, काय-काय नाही वगैरे सगळे बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे समाज सुधारक प्रबोधन काळातील व्यक्ती, काँग्रेस व लीगमधील महत्त्वाच्या व्यक्ती यांची वर्णनं. बघा असा प्रश्न प्रत्येक इयरला आलेला आहे, की खालीलपैकी कोणाचं वर्णन आहे? मग त्याच्यात कोण-कोण विचारलं जातंय? एक तर समाज सुधारक असतात.
दुसरं प्रबोधन काळातील जी काही लोक होती ती होती. राष्ट्रीय काँग्रेस किंवा लीगशी रिलेटेड असलेली काही व्यक्ती होती. ह्या सगळ्या व्यक्ती एकत्र आहेत आणि एखादा राजा पण त्याच्यामध्ये राजाचं वर्णन असतं आणि याच्यानुसार 3 वाक्य 4 वाक्य दिलेले असतात आणि हे कोणाचं वर्णन आहे हा प्रश्न विचारला जातोय. म्हणजे तुम्ही अभ्यास करताना ह्या पद्धती लक्षात ठेवा, की एखाद्या व्यक्तीविषयी 3 ते 4 गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत. अकॉर्डिंगली आपण उत्तर काढू शकतो. हे ना? वर्णन विचारले गेली आहेत लक्षात घ्या. मग ते समाजसुधारक असतील, प्रबोधन काळातील महत्त्वाच्या इन्फ्लुएन्सिंग व्यक्ती असतील, काँग्रेस लीगमधील महत्त्वाच्या व्यक्ती असतील वगैरे. त्याच्या वर्णनानुसार हा प्रश्न विचारला जातोय. हे वर्णन कोणाचं आहे? कशानुसार आपण करायचं? सो अभ्यास करताना जास्त डिटेल करत आता बसू नका. कारण प्रिलिम्स ज्यावेळेस असते ना, त्यावेळेस डिटेलिंगची गरजच नसते. 2 ते 3 महत्त्वाच्या फॅक्ट्स लक्षात ठेवल्या, की ती व्यक्ती आपल्याला ओळखता येऊ शकते किंवा त्याच्याशी रिलेटेड असलेली गोष्ट. ठीक आहे? आंदोलनामधील सिद्धांत आता महत्त्वाचे काही आंदोलन असतात. त्याच्यामध्ये काही महत्त्वाचा सिद्धांत आहे का? जसं आता मी म्हणलं, की असहकार चळवळ. असहकारीमध्ये नक्की काय फरक आहे? आणि सविनय कायदेभंगामध्ये काय फरक आहे? ठीक आहे? सविनय कायदेभंगामध्ये काय फरक आहे? याची जी लक्षणं आहेत ना, याच्यामध्ये सिद्धांत काय होता? असहकार, कोऑपरेट करायचं नाहीये आणि इथं सविनय, कायद्याचा भंग करायचा आहे. इथं कोऑपरेशन आहे म्हणजे कुठल्याही गोष्टींना कायद्याचा मोडतोड नाहीये याच्यामध्ये आणि सविनय कायदेभंगामध्ये ती मोडतोड आहे. कायद्याचा भंग आहे. नावच शब्द लक्षात घ्या. आपण काही-काही वेळेस काय करतो, इतके शब्द आपल्याला यूज टू झालेले असतात, की त्या शब्दाचा अर्थही बघण्याची आपण दक्षता घेत नाही. असहकार, कोऑपरेट करायचं नाही बिलकुल. टॅक्स न देणे वगैरे हे ज्या गोष्टी आहेत त्या. आणि सविनय कायदेभंग म्हणजे की विनयाने कायद्याचाच भंग करायचा ॲक्टिव्हली. हे पॅसिव्ह होतं थोडक्यात, हे ॲक्टिव्ह होतं. आणि मग प्रश्न विचारला जातो खालीलपैकी कोणत्या गोष्टी असहकारशी रिलेटेड आहेत किंवा नव्हत्या वगैरे ह्यातून उत्तर काढता येतं आपल्याला. सो आंदोलनाचे सिद्धांत महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये असलेल्या व्यक्ती आणि कधी झालं ते आंदोलन, हे खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या स्वातंत्र्य चळवळीच्या रिलेटेड असलेली सगळी आंदोलनं महत्त्वाची आहेत. आता प्रचाराच्या पद्धतीवर पण प्रश्न विचारले गेले आहेत. जसं नाटक, कोणत्या पद्धतीने बाबा प्रचार केला झाला, वेगवेगळ्या आंदोलनाच्या रिलेटेड किंवा समाज सुधारणेच्या रिलेटेड. फक्त आंदोलनच नाही, तर समाज सुधारणा सुद्धा. मग कीर्तन असेल, भारुड असेल, जसं आता अण्णाभाऊ साठे यांच्या रिलेटेड होतं, गाडगे महाराजांच्या रिलेटेड होतं, की यांनी कोणत्या प्रचार पद्धतींचा उपयोग केला. प्रचार पद्धतीवरती पण प्रश्न आहे. सो प्रचार पद्धत जी म्हणजे प्रचार करण्याची जी पद्धत आहे, त्याला पण प्रश्नामध्ये कन्व्हर्ट केलं यांनी, हे लक्षात घ्या. आपण ह्याला खूप लाईटली घ्यायचो. परंतु ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस लक्षात येतं, की अरे आपण नीट लक्षात केलेलं नाहीये. ठीक आहे? सो तसं आता ह्यावेळेस करू नका. संगम साहित्याशी रिलेटेड कोणतं साहित्य आहे? बौद्ध दर्शनावरती प्रश्न आहे. जैन दर्शनावरती प्रश्न आलेला नाहीये. पण तरी पण तुम्ही जैन दर्शनाशी रिलेटेड करून ठेवा ना. वर्धमान महावीर ते कितवे होते? मग त्याच्याशी रिलेटेड ते काय नक्की होते? स्यादवाद काय प्रकरण आहे त्यांचं? वगैरे. श्वेतांबर म्हणजे काय? दिगंबर म्हणजे काय? सो आणि बौद्ध दर्शनावरती प्रश्न आहेच. बौद्ध दर्शन बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, पण जैन दर्शन ही त्याच काळातलं आहे. सो तुम्हाला जैन दर्शन पण बघणं गरजेचं राहील. संगम साहित्यामध्ये काय येतं नक्की? त्यांचे काही महत्त्वाचे कर्ते होते का? ग्रंथकार वगैरे ते पण थोडं बघून घ्यायचं. संगम साहित्य म्हणजेच काय मुळात समजून घ्या. ठीक आहे? ओके. शिक्षण आयोग आणि त्यांचे साल हे इयर आता ही जोड्या लावासाठी रिलेटेड आहे. शिक्षण आयोग महत्त्वाचे आहेतच. कुठलाही असू द्या. कोठारी आयोग असो, त्यानंतर वेगवेगळे आयोग आहेत. त्या आयोगाच्या रिलेटेड असलेले इयर्स याच्याशी असलेल्या जोड्या जुळवा. आणि याच्याही पुढे जाऊन की एखादा शिक्षण आयोग महत्त्वाचा असतो त्याच्यामध्ये खूपच महत्त्वाची तरतूद असते. स्त्रियांच्या शिक्षणाशी रिलेटेड असेल किंवा प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाशी रिलेटेड असेल वगैरे. तर याच्यामधील एखाद ते दुसरं 1 ते 2 लक्षण महत्त्वाचं ठेवा. म्हणजे प्रावधान आपण म्हणू त्याला. ते लक्षात ठेवलं तरी चालेल. ठीक आहे? संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील महत्त्वाच्या काही घटना किंवा महत्त्वाच्या व्यक्ती. आता ह्याच्यावर जास्त प्रश्न आलेले नाहीये. हार्डली 1 ते 2च वेळा आलेला आहे हा प्रश्न. मग त्याच्यामध्ये महाविदर्भवादी है ना किंवा विदर्भाशी रिलेटेड असलेल्या व्यक्ती कोणत्या? संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या असलेल्या एखादा क्रम फक्त बघून चला, की कधी ती एकीकरण परिषद वगैरे झाली. डिटेल जाऊ नका कारण हा मुख्य परीक्षेचा विषय आहे. एखादा प्रश्न आला होता म्हणून ह्याच्यामध्ये मी मुद्दा घेतलेला आहे. ठीक आहे. पण एकदा जस्ट ओव्हरलूक करायला काही हरकत नाहीये. सिंधू सभ्यतेतील महत्त्वाच्या घटना हे एक महत्त्वाचं आहे. सिंधू सभ्यता म्हणजे आपल्याला माहिती आहे सिंधूच्या रिलेटेड असलेली सभ्यता. तर त्याच्याशी रिलेटेड असलेल्या काही महत्त्वाच्या घटना आणि ठिकाणं आणि त्यातही त्यात महाराष्ट्राची रिलेटेड आहे का काय हे थोडं बघा. कारण प्रश्न तसा येतो आणि आपल्याला मग तिथं उत्तर येत नाही. फक्त आपण ऑल ओव्हर इंडिया बघत असतो. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्र रिलेटेड प्रश्न येतो ना त्यावेळेस आपण चुकतो. मग ते अश्मयुगीन संस्कृती असेल किंवा हडप्पा संस्कृती असेल वगैरे, वगैरे. ठीक आहे? ओके. आता राजे आणि महत्त्वाची कार्य. आता मग हा रिपीट केला बघा, कारण हा रिपीट प्रश्न झाला होता, की महत्त्वाचे राजे असतात आणि त्यांची कार्य. ठीक आहे? मग सल्तनत काळातील असतील, मुघल काळातील सुद्धा असतील हां, या दोघींनी काळातील त्यांनी काहीतरी महत्त्वाची कार्य केलेली असतात. ठीक आहे? त्याच्यामध्ये बघून घ्या. तर इथे गव्हर्नर जनरल आणि व्हाईसरॉय यांचं एक कार्य. हे एक महत्त्वाचा प्रश्न आहे. गव्हर्नर जनरल किंवा जे व्हाईसरॉय आहेत ना,
तुम्हाला माहिती आहे गव्हर्नर जनरल कधी आला, व्हाईसरॉय कधी आला. त्याचं नाव असतं, त्याचं एकतर वर्णन विचारलं जातं, 3-4 वाक्य दिले जातात आणि हे कोणता गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय आहे त्याचं विचारलं जातं. सो वर्णनात्मक हा प्रश्न असू शकतो किंवा हे कार्य कोणत्या गव्हर्नर जनरलने केलं हा सरळ वन लाईनर पण असू शकतो. ठीक आहे. सो गव्हर्नर जनरल व्हाईसरॉयचे हार्डली 4 ते 5च कार्य लक्षात ठेवायचे महत्वाची. त्यात डलहौसी, कर्झन हे खूप महत्वाचे, बेंटिक एका वाक्यात असतात. रिपन लिटन या सगळ्या महत्वाच्या जे गव्हर्नर जनरल किंवा व्हाईसरॉय आहेत ना त्यांचे खूप 1 ते 2 वाक्यातले पण कार्य महत्वाचे असतात. पण मी सांगतोय तुम्हाला की 4 ते 5 पर्यंत तुम्ही जावा. कारण कधी-कधी काय आहे ते ऑडवाला पण एखादा विचारला जातो मग आपल्याला ते लक्षात येत नाहीये. त्यावेळेस आपल्याला चुकायला नको. ठीक. व्यापारी केंद्र कुठं-कुठं इंग्रजांनी स्थापन केली होती वगैरे हे पण लक्षात येईल. कोस्टल साइडला कुठल्या-कुठल्या ठिकाणी होती. मग ते जे काही युरोपियन आले होते त्या सगळ्या युरोपियन फक्त इंग्रजच नाहीये. बाकीचे जे पण फ्रेंच असतील, पोर्तुगाल असतील वगैरे. स्वातंत्र्य चळवळीशी रिलेटेड संबंधित सर्व काही हे महत्वाचं आहे. सर्व काही जसं काय स्वातंत्र्य चळवळीशी रिलेटेड एखादी संघटना असेल त्याची स्थापना कधी झाली, त्या चळवळीशी रिलेटेड काही व्यक्ती असतात, काही उठाव असतात, त्यांनी केलेले काही कार्य असतात आणि काही ठिकाणं असतात. कोणत्या ठिकाणी ती स्वातंत्र्य चळवळीची घटना घडली. ठीक आहे. जसं धारासना वगैरे ह्याच्या रिलेटेड ही कोणत्या रिलेटेड गोष्ट आहे. त्यावेळेस आपण कन्फ्युज होतो, अरे सविनय होतं, सहकार होतं का भारत छोडो होतं. लक्षात येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या रिलेटेड असलेलं सर्व काही हे खूप आहे. कारण हा खूप मोठा टॉपिक मी एकाच ह्याच्यात घेतलेला आहे. पण हे लक्षात ठेवा हा महत्वाचा टॉपिक वारंवार विचारला जातो. कन्फ्यूज होणार आहे. त्याच्यामुळे स्थापना व्यक्ती कार्य तुम्ही केलेलंच आहे. पण याला थोडंसं एकदा ज्यावेळेस आपण म्हणतो ना, की सॅटेलाइट व्ह्यूने ज्यावेळेस बघाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल, की ह्या अशा पद्धतीनं घटना घडलेल्या होत्या. हर्षवर्धन आणि त्यांच्याशी रिलेटेड नाटकं हा एक प्रश्न एकदाच विचारला होता. पण याच्या अनुषंगाने आपण काय घेतलं पाहिजे, की इतर पण काही राजे होते का? त्यांना साहित्याचा तसा छंद होता का? त्यांनी काही सही केलं होतं का? है ना? जसं औरंगजेबाशी रिलेटेड पण काय विचारलं होतं. त्याच्या मुलीच्या पत्नीच्या रिलेटेड पण गोष्टी होत्या. सो राजे आणि त्यांच्याशी असलेली त्यांच्या अंगामध्ये असलेली कलाशैली आपण असं म्हणूया थोडक्यात. ठीक आहे. त्यांच्या अंगात असलेली कला, साहित्य त्यांनी कोणत्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं ती पण गोष्ट बघायची. मुघल काळातच इन जनरल कोणती कलाशैली होती. मग त्याच्यामध्ये स्थापत्याची गांधार वगैरे ज्या गोष्टी असतील त्या. कलामध्ये काय-काय येतं? स्थापत्य कला पण येतं, साहित्य कला पण येते. या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हिस्टॉरिकल ज्यावेळेस आपण प्रिलिम्सच्या दृष्टीने बघत असतो त्यावेळेस प्राचीन पासून ज्यावेळेस आपण सुरुवात करतो. ठीक आहे. म्हणजे आपण म्हणूया की प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळ त्याच्यानंतर मग आपला आत्ताचा आधुनिक काळ. या सगळ्या काळामध्ये ज्यावेळेस आपण हिस्ट्री बघत असतो त्याच्यामध्ये आता ज्या पद्धतीने प्रश्न विचारले त्याच्या बाहेर शक्यतो जाऊ नका. याला आपण ग्रीन लेवल म्हणूया, की ही तर ग्रीन लेवल पहिले कव्हर अप करा आणि हे झाल्यानंतर जर तुम्हाला वेळ मिळाला तरच मग पुढची लेवल करा. लक्षात येतंय? अदरवाईज काय होईल तुम्ही करायला गेलं तर सगळंच महत्वाचं आहे. परंतु आपल्याला प्रिलिम्स ओरिएंटेड करायचंय, मेन्स ओरिएंटेड नाहीये. ठीक आहे. कारण बऱ्यापैकी लोकांची मेन्स तयार आहे आता, परंतु प्रीच पास होत नाहीत. मग त्या मेन्स होण्याला काय अर्थ आहे? सो पहिल्यांदा प्रिलिम्स पास होण्यासाठी तुम्ही जे इम्पोर्टंट आहे प्रिलिम्सला ते पहिलं करा. त्याला मी ग्रीन लेवल म्हणतोय आणि झाल्यानंतर मग तुम्हाला वेळ असेल तर करा ना त्याच्या पुढे जावा, काही हरकत नाही. परंतु ज्या टॉपिकवरती प्रश्न, की एरियावरती प्रश्न विचारलेच गेलेले आहेत, ते पहिले एकदा बघून घेणं तरी गरजेचं आहे. ठीक आहे? जेवढं काही मला महत्त्वाचं वाटलं ते हे या पद्धतीने सांगितलं. तर याच्यानुसार तुम्ही त्या पद्धतीने टॉपिकला पहिल्यांदा हा चष्मा घाला, की एखादा टॉपिक आला की पहिल्यांदा हे बघायचं. एखादा राजा असेल आता एखाद्या राजाविषयी तुम्ही वाचलाय, तर त्याच्याशी रिलेटेड काय करणार तुम्ही? पहिले त्याचा क्रम आहे. तो नक्की कुठल्या भागातला आहे? कुठल्या इयर मधला आहे? म्हणजे मध्ययुगीन मधला आहे? प्राचीन मधला आहे का कुठला आहे? त्याची कलाशैली काय महत्वाचं? त्याचं मेन कार्य काय? हे टू द पॉइंट फक्त बघून घ्यायचं. त्याच्यानंतर पुढचा घ्यायचा. आणि परत ज्यावेळेस तुम्ही राजाकडे याल त्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड उरलेल्या गोष्टी तुम्ही बघा ना. पण पहिल्यांदा मात्र की एरियावरती तुम्ही फोकस केला पाहिजे. ठीक आहे? पी-वाय-क्यू महत्वाचे आहेत. पी-वाय-क्यू कधी-कधी रिपीट पण होतात. सो तो एक ॲडव्हांटेज असतो आपल्याला पी-वाय-क्यू बघण्याचा. ठीक? तुम्ही सर्व परत एकदा पी-वाय-क्यू बघाल आणि ह्या की एरियाला समोर ठेवून मग तुम्ही जे काही तुमचे डेज ठरलेले असतील त्या डेजमध्ये तो सब्जेक्ट उरकला पाहिजे. ठीक आहे? होप सो या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. काही अडचण वगैरे असेल किंवा काही कळलं नसेल तरी देखील तुम्ही मला सांगू शकता. ठीक आहे? रिवायझर्स अकॅडमीचा हा फोन नंबर आहे याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे? ओके. थँक यू फॉर लिसनिंग. हॅव अ नाईस टाईम.